उघडतो 1 मिनिट. तुम्हाला बघून ना लय भारी वाटते. हा मला बी लय बरं वाटलं एकदम ओके. मी थँक्यू हॅपी. ते जरा आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या ना म्हणून ते. मुक्ताताई तुझी तब्येत कशी आहे आता? हा मी पण एकदम ओके मध्ये थँक्यू. अरे बाप आमची स्टाईल आमच्यावर फेकून आणली. बर पण तुम्ही दोघं एका खूप मोठ्या संकटातून लवकर बाहेर आलात ते बरं झालं. हा यार पप्पा जेव्हा ते घडलं ना खूप टेन्शन मध्ये होतो. मुक्ताला जो काही त्रास झाला ना तो बघून मला खूप भीती वाटत होती. कारण तिची विल पॉवर खूप स्ट्रॉंग आहे. पटापट बरी होते ती. अरे आमची मुक्ताताई आहेच तशी ओके मे स्ट्रॉंग. आणि आता तर तुम्हा दोघांचं लग्न बी होणार आहे. तुझ्या घरच्यांनी मुक्ताताईला स्वीकारलंय म्हणजे आता मी बी घरात कधी बी बिंदास येऊ शकतो. हा वय आणि हक्काने जे काय खायला पाहिजे ते मागू पण शकता. खरंय. अरे माझा विश्वासच बसत नाहीये. नाही म्हणजे पिक्चरची हॅपी एंडिंग पाहिली होती पण खऱ्या आयुष्यात अशी हॅपी एंडिंग पहिल्यांदाच बघतोय. पप्या तुला एक अनबिलिव्हेबल गोष्ट सांगू का? काय? अरे उद्या आमच्या घरात लग्नाची पार्टी आहे. अगो बाबू अरे तू हे काय सांगतोयस भावा? मला असे धक्के देऊ नको. इथंच जाईन मी. तुमच्या घरात पार्टी? पार्टीचं ना सॉलिड प्लॅनिंग केलंय मी. जर तुला तो प्लॅन सांगितला ना तर खूप खुश होशील तू माझ्यावर आणि मला ना एक मोठं बक्षीस देशील. पण मी मागणार ना मला काय हवंय ते. हा घरात ना खूप अनबिलिव्हेबल गोष्टी घडतायत. अरे पण आता काही चुकीचं तर घडणार नाही ना अशी भीती अरे सतत वाटत राहते. अहो असं काय करताय? सगळ्यांनी आपल्याला एवढ्या मोकळ्या मनाने स्वीकारलंय. त्यांच्या वागणुकीवर असा शंका घेऊन त्यांचा अपमान करू नका. नाही अगं मला कोणाचा अपमान खरंच करायचा नाही. आपल्या दोघांसोबत एवढं सगळं घडलंय ना की आता आपल्याबरोबर कोणी चांगलं वागू शकतं. त्यावर माझा विश्वासच राहिला नाही. अरे सारंग तू असा विचार नको करू. अरे तुम्ही दोघांनी एकत्र येण्यासाठी लई त्रास काढलाय. नाही ते सहन केलंय लई भोगलंय. आणि तुला माहितीये का सारंग एवढे वाईट दिवस काढणाऱ्यांचे एक दिवस नक्कीच चांगले दिवस येतात. आणि तुमचे ते दिवस आलेत भावा. हे तुम्ही बरोबर बोलला. तुम्ही दोघं प्लीज मला चुकीचं समजू नका. पण आता आपल्याला ना सावध राहायला हवं. पप्या तुला काही जरी चुकीचं वाटलं ना कुठे जरी शंका आली ना तर प्लीज मला सांगा. वय म्हणजे अगं मला खरंच काही शंका नाहीये. पण म्हटलं की थोडी खबरदारी बाळगावी म्हणून. वाह अंबिका प्लॅन फार जबरदस्त आहे. अशा तिरक्या गोष्टीमध्ये तुझं डोकं जबरदस्त चालतं नाही. म्हणजे चेहऱ्यावरती असे निरागस भाव पण मनामध्ये काय चाललंय याचा थांगपत्ता सुद्धा लागणार नाही. थँक्यू दादा. कधी कधी मला असं वाटतं म्हणजे माझ्या मनात विचार येतो की तू माझ्या विरोधात पण आतमध्ये काही कटबीट शिजवत नसशील ना? दादा मी तुझ्या विरोधात नाही असं नाही करणार तू. खात्री आहे मला. आणि तू जरी केलंस तरी मी तसं करू देणार नाही. नाही का?
तर तू पाहत आलेस लग्नाच्या आधीपासून माझ्या विरोधामध्ये जे जे जातात त्यांचे मी काय हाल करतो ते, है ना? आणि तुला माझी खूप काळजी वाटते, प्रेम आहे तुझं माझ्यावर, नाही का? आणि माझी खूप भीती सुद्धा वाटते तुला, आणि भीती ही वाटलीच पाहिजे. पण काही म्हण, तुझा हा प्लॅन मात्र जबरदस्त आहे. आता हा अंमलात आणायला फार मजा आहे, आणि याच्यावरून एक सिद्ध झालं की तुला माझी किती काळजी वाटते, नाही का? आता उद्याची पार्टी खूप रंगत जाणार. हं? हं? झालं. बाबा, एक बोलायचं होतं. बोल ना. म्हणजे मी तुमच्या जवळच बोलू शकते ना, कारण तुम्ही माझं न रडता ऐकून घेऊ शकता. हो ग बाळा, काय आहे सध्या गायत्री, आपल्या घरातलं वातावरण खूप छान आहे, आनंदात आहे, त्यामुळं मी सुद्धा खूप खुश आहे. बोल. हो, तर आपल्या घरात बॉलिवूड थीम पार्टी आहे. हो. मग त्यात आपल्या घरातल्यांचा डान्स ठेवला तर? हो. काय काय गायत्री, अगं काय बोलतेस तू? कळतंय का तुला काय? घरात डान्स झाला आणि दादाला ते कळलं तर दादाची ते हे होईल, आणि दादा आमचे सगळ्यांनी ती ही करील, काय म्हणतात ती, मला आता तर गाळलेले शब्द सुद्धा आठवत नाही. अगं गायत्री, काय बोलतेस तू हे? अरे बापरे, तू ऐकलंस काय हे? नाही नाही, मी मुद्दाम नाही ऐकलं. मी बाहेरून जात होते तेव्हा कानावर शब्द पडले हिचे. पण गाया, आयडिया तुझी भारी आहे, मला आवडली. सगळ्यांनी डान्स करायचा. वाव. मी काय म्हणते, दादा आता बदललाय, विचारायला हरकत नाही त्याला. आत्या तूच विचारतेस का? मी विचारलं असतं, पण मला असं वाटतं तूच दादाला विचारावं. नाही म्हणजे आता तो बदललाय ना, तुला नाही म्हणणार नाही. कळलं ना? अगो बाई, किती जबाबदाऱ्या टाकल्यात दादानी माझ्यावर. कसं आवरू, किती आवरू, कुठे आवरू, काही कळत नाही. माधवी आहे का? माधवी, मी माधवीला शोधत आले होते इथे. मी जाते, मला खूप आवरायचंय. माधवी नको, त्यावेळेला कुठेतरी जाऊन बसते ही. गायत्री, तू घाबरू नको, हा? आणि अजिबात टेन्शन घेऊ नको, हा? तू असं कर, तू जाऊन दादाशी बोल. नाही नाही, माझी नाही हिंमत होतो. अगं हे बघ, तू असं कर, तू कोणाला तरी बरोबर घेऊन जा, म्हणजे ज्यांच्यावर दादा चिडणार नाहीत असं कोणाला तरी बरोबर घेऊन जा, आणि काय तुझ्या मनात असेल ते दादांशी बोल.